तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी तुम्हाला साड्या दाखवल्या आणि मला ते बाहेरचे ब्लाऊज आले होते शिवायला लागले ते सकाळपासून ना साड्या करून ते लहान पोराला वगैरे जरा झोप वगैरे झाली नसल्यामुळं ना थोडंसं प्रॉब्लेम होतोय, डोळं दुखतातही. कारण आता हे असं काम करायचं म्हटल्यानंतर त्यात लहान बाळ असल्यामुळं जागरण वगैरे होतं ना, त्याच्यामुळं जरासं होतंय असं. तर चला आता ब्लाऊज शिवून झाले ते, तर मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज. साडीला फॉल बिडिंग वगैरे पण केलेले आहेत, फॉल लावलेला आहे. हात शिलाई अजून राहिले, हात शिलाई करायची राहिले अजून, कारण आम्हाला. तर बघा सगळ्या साड्या बिडिंग करून ठेवल्यात, घडी घालून ठेवल्यात, बिडिंग केले. आणि आपली मस्त बिडिंग असते बरं का, क्वालिटी वगैरे आपली म्हणजे बिडिंग वगैरे मस्त छान एकदम नाजूकमध्ये असते. छान प्रकारे आपण बिडिंग करतो, म्हणजे मी बिडिंग करते चांगल्या प्रकारे. तर चारी पण साड्यांना बिडिंग करून झाले आणि मला ज्या बाहेरचे साड्या आले होते ना त्या पण साड्यांना मी बिडिंग केले. आणि आता ते ब्लाऊज टाकून एका साडी फॉल लावून ना अशीच टाकली होती आणि अशीच ठेवली होती. तर हे बघा हिला पण फॉल लावलेला आहे, हिला पण फॉल लावला आहे. हात शिलाई तेवढी करायची राहिली. हा बघा मी अशी गोलमध्ये पण करते, चपट्यामध्ये पण करते, पण लेस असली तर मग चपट्यामध्ये करते, नाही तर जास्त करून गोलमध्येच करते. गोलमध्येच बरी वाटते बघा. हे आपण साडीला केलेलं आहे आणि आपली फिनिशिंग वगैरे एकदम मस्त असते बरं का. तर ह्या 2 साड्या होत्या फॉल बिडिंगसाठी आणि त्याच्यावरचे ब्लाऊज होते. तर मी त्याच्यावरचे तुम्हाला दोन्ही पण ब्लाऊज दाखवते. तर आता तुम्ही साड्या बघितल्या, आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. माझ्या हातात तो एक शिवलेला एका साडीवर ब्लाऊज आहे आणि एका साडीवरचा तो मशीनवरचा आहे. अजून आता गावाला जायचं आहे, भांडे बिंडे सगळं आवरायचं, ही सगळी तयारी पण बाकी आहे. आता हे ठेवून द्यायचे, त्या ताईंकडे देऊन टाकायचे की तुम्ही बघा कशा बसतायत वगैरे. त्याचा काही प्रश्नच येत नाही बरं का, कशा बसतायत वगैरे ह्याचा विचारण्याचा वगैरे. कारण आपली फिटिंग वगैरे सगळं एकदम मी अंगावरचं माप घेऊन शिवते ना, त्यामुळं मला काही अडचण येत नाही ब्लाऊजला. आणि कोणाची तक्रार पण येत नाही की बाबा नो तुमचे ब्लाऊज बसले नाहीत, इथं बिघडलं आहे, तिथं बिघडलं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे, असं झालं आहे, तसं झालं आहे म्हणून अशी तक्रारसुद्धा येत नाही. तर मी तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते कसे शिवलेत. काय जरा बऱ्यापैकी साध्यामध्ये शिवलेत, इतके काही असे संगीत नाही शिवले, पण दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा हे 2 ब्लाऊज होते. तर आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. आपली फिनिशिंग वगैरे पण मस्त असते. ह्याचा गळा पंचकोनी काढलेला आहे आणि त्याला नॉड लावलेली आहे पंचकोनी काढून. हे बघा गळा पण एकदम मस्त आलेला आहे. त्यांची तब्येत कमी आहे त्यामुळं ही नाही, आणि असा ब्लाऊज होता त्यामुळं त्या साडीवर, जी साडी प्लेन आहे ना त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. आणि ब्लाऊज पहिला शिवून दिलेला मी एकदम मस्त बसला, त्यामुळं त्यांनी आता दिला आहे. प्रिन्स कटचाच ब्लाऊज आहे तो. हे बघा फिनिशिंग वगैरे आपली मस्त असते, एकदम पायपिंग केलेली आहे समोरच्या साईडला. हा बघा हा एक झाला बरं का कंप्लीट, हा झाला. साड्या पण आता त्या हातशिलाई जर त्यांनी केली तर ठीक, नाहीतर. आणि हा त्या प्रिंटेड साडीवरचा होता, त्या साडीवरचा आहे. तर बघा हा पण प्रिन्स कट, म्हणजे दोन्ही पण प्रिन्स कटच शिवायला सांगितले होते. तर हा पण कंप्लीट झालेला आहे. ला हुक वगैरे पण लावून घेतलेला आहे. आता ह्याला ना गळा थोडासा इथं असा करून असं केलं आहे, आणि इथं दोरी लावले मस्त वाटेल, आणि इकडून असा गोल शेप दिला आहे. आणि ह्याला पण नॉड लावलेले आहेत आपण. नॉड असं काही जरूरत पडत नाही, गळा वगैरे उतरत नाही, पण तरी पण ना हे केलेलं आहे. तर बघा 2 ब्लाऊज शिवून आपले आज कंप्लीट झालेले आहेत. आता त्यांना देऊन गावाला जायचं ना, गावाला जायची तयारी पण करायची. घरात पसारा वगैरे सगळा पडलेला आहे. तर बघा आता झालेलं आहे ब्लाऊज वगैरे शिवून सगळं. आता त्या ताईंना, बाजूवाल्या ताईंना देऊन ना माझ्या घरातला आवरायला घ्यायचं आहे. 4:30-5 वाजता तर आम्हाला निघायचं आहे घरातून, त्यामुळं गावाला जायचं असल्यामुळं त्यांचं पण काम पटापट करून दिलं. आणि आता आमचं पण काम बाकी आहे भरपूर, घरातलं पण आवरायचं आहे, प्लस अजून स्वयंपाक करायचा, चपात्या वगैरे करून, भांडी आवरून, सगळं घरातलं झाडून वगैरे काढून सगळं करून, कपडे वगैरे व्यवस्थित ठेवून सगळं आवरून मग जायचं आहे. कारण माहीत आहे ना जाताना पण आवरावं लागतं, घर आवरावं लागतं गावाला जाताना पण, आणि गावावरून आल्या आल्या पण घर आवरावं लागतं. इतकं म्हणजे काय आहे तुम्हाला सांगू, इतकं थकल्यासारखं झालं आहे. पण आता काय पर्याय नाही, मुलं आहे ती वगैरे, त्यामुळं मुलांना पण बघायला लागतं, सगळ्याच गोष्टी करायला लागतात. तर आपले असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो. तर चला
आता माझं काम आवरते मी आणि जायची तयारी वगैरे करते. बॅगा वगैरे कालच भरून ठेवल्यात. चलो बाय.